नमस्कार. निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आपण आज महाशिवरात्री स्पेशल असा बटाट्याचा शिरा पाहणार आहोत आणि बटाटे कसे उकडायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे कुकर घेतलेला आहे बटाटे उकडण्यासाठी. आपण त्या कुकरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि आता मी इथे 2 बटाटे कुकरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आधी आपल्याला हे फक्त असे छान वाफून शिजवून घ्यायचे आहे. आता हे आपण 3 ते 4 शिट्ट्या घेऊन छान अगदी मऊसूत बटाटे शिजवून घेऊया. इथे मी आता हे कुकर गॅसवर ठेवलेलं आहे. आता कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्या, थंड झालं की आपण उघडून घ्यायचं आहे. बटाटे पण थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर आता मी इथे हे सोलून घेते. हे बघा, छान असे आपले बटाटे शिजलेले आहे. इथे मी हे दोन्ही बटाटे सोलून घेतलेले आहे, बघू शकता. आता आपल्याला हे बटाट्याचा किस करून घ्यायचा, म्हणजेच हे मऊसूत एकसारखा असा बटाटा किसून होईल. त्यात गाठी राहणार नाही बटाट्याच्या. तर आपण खोबरं किसतो या किसणीने किंवा दुसरी मोठी किसणी असते त्याच्याने किंवा हाताने सुद्धा कुस करू शकता, पण त्यात गाठी नको आहे. इथे मी पॅन तापायला ठेवलेला आहे. पॅन तापल्यानंतर आपल्याला यात तूप टाकून घ्यायचं. हे साजूक तूप आहे उपासासाठी. तर आपल्याला इथे तेवढ्या बटाट्यासाठी मी 2 चमचे तूप वापरणार आहे. सुरुवातीला मी 1.5 छोटा चमचा तूप टाकलेला आहे. अर्धा चमचा आपण नंतर वापरूया. आता हे तूप थोडं विरघळलं की लगेच मी आता बटाट्याचा किस त्यात टाकून घेते. आता आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. सुरुवातीला एकदा पॅन तापल्यानंतर आपल्याला जास्त मोठा गॅस ठेवायचा नाही. मीडियम गॅसवर हा किस परतून घ्यायचा बटाट्याचा. आपण बटाटे त्या पद्धतीने जे शिजवले ना, त्यात पाणी बिलकुल राहत नाही. म्हणजे कमी पाण्यामध्ये आपल्याला हे छान असे लवकर परतवल्या जातात. म्हणजे त्याच्यात पाण्याचा अंश राहत नाही आणि पटकन हे परतून होतात. हे पहा, एवढे बटाटे परतवायला मला फक्त 5च मिनटं लागणार आहे. एकसारखं हलवत आपण छान असं परतून घ्यायचं. त्याकरता बटाटे परतवण्यासाठी जाडबुडाची कढई असेल तर वापरावी, नाहीतर नॉनस्टिक असं पॅन वगैरे असले तर चांगलंच होईल. हे पहा, इथे आता हे परतत आलेलं आहे. त्यात पाणी असं कमी राहतं ओलावा या बटाट्यामध्ये, म्हणून आपल्याला त्या पद्धतीने शिजवून घ्यायचे. आता हे परतून झालेलं आहे. मी एका वाटीमध्ये 4-5 केशराच्या काड्या दुधामध्ये 2-3 चमचे दूध घेतलं, 2 चमचे इथे हे पहा, आणि त्यात भिजत ठेवलेल्या होत्या. याने रंगही छान येतो आणि चवीला पण हा शिरा खूप छान लागतो. आपण असेल तर नक्की वापरा. केशर असेल आपल्याकडे तर, नसलं नाही टाकलं तरी हा छानच होतो शिरा. आता यात मी 1 पाव वाटी साय घेतलेली होती, फ्रेश अशी, आपण ताजी सकाळी जे दूध येतं त्याची, ही गाईच्या दुधाची साय आहे, ती इथे मी वापरलेली आहे. साय टाकल्याने पण चवीला अगदी मऊसूत आणि खूप छान असा मखमली शिरा तयार होतो. हे पहा, आता हे त्यातलं दूध आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं, आटून घ्यायचं. आता आपण 2 जे बटाटे होते ते जवळजवळ 150 ग्रॅम बटाटे होते. त्यात मी इथे 100 ग्रॅम अशी साखर घातलेली आहे. बटाट्याला तेवढी साखर बरोबर अगदी मापातच होते. आपल्याला जास्त गोड आवडत असेल तर थोडं आणखीन वापरू शकता साखर, किंवा कमी पण करू शकता आपल्या आवडीनुसार. पण मी जे 150 ग्रॅमला 100 ग्रॅम साखर वापरली, अगदी योग्य हे प्रमाण आहे. इथे मी छोटा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे. ही वेलची मी साखर टाकून थोडी बारीक केली होती, त्यामुळे मी एवढी वापरलेली आहे. छोटा चमचा आहे वेलची पावडरचा. आपल्याला जास्त काही साहित्य याच्यात घालायचं नाही, एवढंच साहित्य आता आपण यात वापरलं. हे पहा, आता हे छान असं आळून येईपर्यंत आपल्याला हा परतवायचा आहे. साखर आपली विरघळली की पातळ होते, नंतर थोडीशी आटून कोरडी होते. हे बघा, साखर विरघळून पुन्हा कोरडं झालेलं आहे. हे बघा, खूप छान असा हा शिरा तयार झाला आपला.
आता आपल्याला हा तूप सुटेपर्यंत परतवायचं. यात मी आता आहे ना राहिलेलं जे तूप होतं अर्धा चमचा ते टाकून घेणार आहे. हे पहा, कोरडा कोरडा शिरा होईपर्यंत आपण एकसारखं परतवत राहायचं. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. आता मी आणखीन छोटा अर्धा चमचा टाकलं म्हणजे एकूण आपल्याला 2 छोटे चमचे तूप लागलेलं आहे या शिऱ्यासाठी. हे पहा, पुन्हा परतून घेऊ आपण एकसारखं हलवत. आता पाहू शकता आपल्या ह्या शिऱ्याला कसं छान तूप सुटलेलं आहे. एकदम मऊसूत आणि खूप छान असा चवीला एक नंबर असा शिरा होतो. या शिवरात्रीला नक्की करून पहा तुम्ही. हे बघा, तूप अगदी बाजूला निघालेलं आहे. चमचाभर तूप तरी हे त्या शिऱ्यातून पुन्हा निघालेलं आहे बघा. म्हणजेच आपला हा शिरा तयार झाला. आणि हा तुपाचा शिरा तर खूपच छान लागतो. तुम्ही या नक्की करून पहा शिवरात्रीला. आणि तुम्हाला जरी माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट पण करा. वेळ काढून हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. भेटू आपण पुन्हा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.